तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईमुळे लोकांचा संयम सुटलाय। चक्क पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी आता तलवार आणि कोयते सुद्धा बाहेर निघालेले आहेत। खामगाव अकोला मार्गावरच्या पिंपराळा फाट्याजवळ केके रिलायन्स पंपावरील कर्मचाऱ्याला काही वाहनधारकांनी पेट्रोल आम्हाला कॅनमध्ये का देत नाही या कारणावरून तलवार आणि कोयता घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यात पेट्रोल पंप कर्मचारी सागर दिलीप आचार हा जखमी झालेला असून खामगाव ग्रामीण पोलिसात आरोपी वाहन चालक अमोल जाधव, अक्षय जाधव आणि चेतन जाधव आणि अनोळखी एक जण अशा चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हे आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतंय। और आपने कहा है कि you are targeting 1.5 lakh net new jobs. Now, how can both of these things be true? तर बुलढाण्यामधला हा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। पेट्रोल डिझेल टंचाईमुळे या ठिकाणच्या नागरिकांचा संयम सुटताना आपल्याला दिसतोय आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊया। डॉक्टर संजय महाजन आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या आहेत। संजय, खरं तर आपण पाहतोय इंधन टंचाईचा फटका हा मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय आणि त्यामध्येच आता काहीसं हिंसक वळण लागतंय का असं देखील या घटनांमुळे आपल्याला कळतंय, कारण तलवार आणि तलवारीमधून चक्क ही मारहाणीची घटना घडलेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच आकांक्षा, बुलढाणा जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यात आगीत तेल म्हणावं असं प्रत्येक प्रशासनाने जे काय नागरिक आहे किंवा वाहनधारक आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कॅन किंवा बॉटलमध्ये पेट्रोल देऊ नये असे आदेश काढलेले आहेत आणि त्यामुळे काहीसा गोंधळाचं वातावरण अनेकदा पेट्रोल पंपावर होतं आणि हा संघर्ष निर्माण होतो पेट्रोल पंप चालक किंवा कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये। असाच काल रात्री मध्यरात्री जवळपास अकोला मार्गावरील केके पेट्रोल पंप आहे रिलायन्स कंपनीचा, या कंपनीच्या पेट्रोल पंपावर काही ग्राहक आलेत। त्यांनी कॅनमध्ये पेट्रोल मागितलं, मात्र त्याने कर्मचाऱ्याने नकार दिला आणि त्यामुळे या वाहनधारकांनी त्याला आधी लाथाबुक्क्यांनी मारलं आणि तलवार कोयता त्यावर चालवणारा त्याच वेळी प्रसंगावधान राखत खरं तर इतर कर्मचारी धावून आले म्हणून त्याचा जीव वाचला। मात्र अशा या हिंसक घटनांना आता पेट्रोल किंवा डिझेल टंचाईमुळे जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत। काही वेळापूर्वी सोलापूर बऱ्हाणपूर हा मार्ग सुद्धा शेतकऱ्यांनी याच कारणामुळे अडवला। मात्र काही ना काही दिवसेंदिवस इंधन टंचाईमुळे जिल्ह्यात आता अनेक पेट्रोल पंपावर काहीतरी हिंसक घटना घडताना आपल्याला दिसत आहे। आकांक्षा, धन्यवाद संजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।